तर नमस्कार गाववाल्यांनो, आज मी तुमच्यासोबत घेऊन येले गिरनारचो अनुभव आणि गिरनारमध्ये आमका काय काय अनुभव येलो दत्तगुरूंच्या इथे गेलो मी त्या पूर्ण व्हिडिओ तुमका नक्की सांगतले आणि तुम्ही सुद्धा गिरनारला नक्की जाऊन येवा. खूप भारी वाटता, खूप म्हणजे खूप भारी वाटता. अक्षरशः म्हणजे असं वाटलेला की एकदम स्वर्गात पोचल्यासारख्या. आणि आपण जास्तीत जास्त असं म्हणतो ना की बाहेर वगैरे अजून एक्सप्लोर करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, आउट ऑफ कंट्री वगैरे. पण आपल्या भारतामध्ये पण एवढे छान छान ठिकाणं आहेत ना. आणि देवाचीच ठिकाणं मला सगळ्यात जास्त आवडतात की तिथेच झालं जास्त. आणि आपल्या घरच्यांची ट्रिप म्हटलं की एक देवाचीच देवदर्शनच असतात, त्यामुळे आपल्याला तो ऑप्शन होणं असता. बट एक चांगला की देवदर्शन होता, आपल्याला समजता की कसा असा झाला सगळा. आणि आमचं खरंच मस्त एक्सपिरियन्स होतो गिरनारचो. आणि गिरनार असा पण एकदम मस्त. तर सुरुवात करते मी एकदम स्टार्टिंगपासून. झाला काय, आम्ही ना सकाळी उठलो आणि नाश्तो करून गेलो तर आमकां थंय काय आमच्या रूमच्या आजूबाजूक आमकां काय हॉटेल काय गावलं नाही. थंय रूमच्या आजूबाजू काय हॉटेल नव्हताच मुळात. थंय नाही आजूबाजू काय म्हणजे आपल्याकडं नारळाची त्यांच्याकडे म्हणजे नारळाचं उत्पन्न मे बी जास्त आहे त्यांच्याकडे, त्यामुळे नारळाचं पाणी वगैरे खूप. पण त्या नारळाचं पाणी एकदम वेगळा, म्हणजे कोकणकरांका नारळाचं पाणी म्हणजे थोडासा तुरट चव वगैरे आपल्या सवय असता. इवन मुंबईचं पण आपण नारळाचं पाणी पितो तर थोडासा असता चांगला. बट ह्याचं नारळ पाणी खूप डिफरंट ना, त्याला चव काही एक नाही. तर असं करत आम्ही पोचलो गिरनारच्या स्टार्ट पॉईंटला. आणि आमचं असं ठरलं की रोपवेने जायचा. आपण एवढे पायरे रोपवेने चढायचे, पुढचे जे काही पायरे आहेत ते आपण चलत जायचं, बाकी हे जे रोपवेने क्लिअर करायचं. तर आम्ही गेलो नाश्तो करू गेल्यानंतर आमका असं समजलं की रोपवे बंद हा. म्हणजे आमचं असं झालं की एवढे पायरे कसे चढायचे, 9,999. मग विचार चाललेलो की करायचा काय. आणि आम्ही अशी माणसं असो ना, देवधर्मात गेलो ना, आम्ही मागे अजिबात जाणू नाही. आपले 4 कष्ट जास्त पडले तरी चालते, पण देवाचं दर्शन जाऊकच हवं. आम्ही आम्ही अशीच असतो. तर आम्ही थंय पोचलो आणि थंय लोकांकडून असं पण ऐकू येत होतं की आम्ही सकाळपासून आलो आहे, 5:30 वाजल्यापासून आलो आहे, रोपवे बंदच आहे, अजून चालू करत नाही आहे, चालू करतो. आणि त्या दिवशी होती दत्तपौर्णिमा, दत्त जयंती होती. तर मग आमचं असं झालं, आम्ही तर आताच येऊन थांबलो आहे, किती वेळ लागतो आहे. तरी आम्ही थंय थांबलो, एक दीड तास आम्ही थांबून होतो की चालू होईत. ॲक्च्युली झालेला काय रोपवेचा प्रॉब्लेम की रोपवे जी जाताना ती जी वायर का ती लाईन असताना ती म्हणजे आपल्या थंय कसं थंडीचं वातावरण होता, त्यामुळे वारो जास्त होतो, म्हणून ती रिस्क घेत नव्हती ती लोक. त्यामुळे रोपवे बंद केलेले आणि काही काळापुरती. तर मग आम्ही विचार केला करायचा काय 1-1.5 तास झालो, हेच होत नव्हता, चालूच होत नव्हता. मग एकदम शेवटला जाऊन आम्ही असं विचार केलं की जायचं तर चालत जायचं. एक तर पहिल्यांदा आलेलो आणि म्हणजे कसं दत्तगुरूंच्या मनात होती ती गोष्ट, आमच्याकडून ती घडवून घ्यायची होती गोष्ट. आणि शेवटी तेच झालं, आम्हाला शेवटी चालतच जावं लागलं. आम्ही चालत म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे, थोडं दमू, होईल सगळ्या गोष्टी होतील. आणि मग गेलो स्टार्टिंग पॉईंटपासून सगळं सुरुवात केली. आणि आमका काय माहीत नव्हता, आम्ही फर्स्ट टाईम गेलेलो, पायऱ्यांपासून सुरुवात केलं वगैरे. त्यानंतर फक्त 100 ते 200 पायरे झाले असतील. मी माझ्या बहिणीक सांगते 800 पायरे तर नक्कीच झाल्या असतील. आणि 2 मिनटं पुढे गेलो, थंय लिहिलेलं बघतो की जस्ट आमचे 150 पायऱ्या झालेले. मी म्हटले आपल्या केवढा चढूचा. आणि खरं सांगू का, मनात ना म्हणजे असं नव्हतंच की एवढे पायरे चलत जायचे किंवा एवढे पायरे चलत जाऊ लागतील आपल्या. मनात असंच होतं रोपवेने जायचं आणि वरचे पायरे. आणि मनात खरंच असं होतं की एवढे नाही जमणार, 9,999 पायऱ्या नाही जमणार चालत जायला, असं होतं मनामध्ये. पण दत्तगुरूंची इच्छा होती, शेवटी तेच झालं, आम्हाला तेवढ्या पायऱ्या. तर झालं काय, मम्मी वगैरे पप्पा आणि आमचे एक नेबर होते आणि आम्ही 3 भावंडं, म्हणजे माझी बहीण आणि माझ्या मावशीचा मुलगा, असे आम्ही 3 जणं आम्ही एकत्र पुढे गेलो आणि हे 3 मागे राहिले. तर असं झालं की आम्ही पुढे गेलो आणि आम्ही जाऊन पोचलो पहिलं ना अंबेमातेचं मंदिर लागतं. म्हणजे अर्ध्या पायऱ्या जेवढा रोपवे आपला थांबतो ना, ती रोपवेची पण मजा सांगते मी तुमका. आम्ही अर्ध्यावर काहीतरी पोचले असो, आम्ही 3,000 का 3,500 पायऱ्यांवर होतो. बघतो तर रोपवे चालू झालो, लोक जातात आणि ते लोक आमका बघतात, आमची मजा बघतात. म्हटलं बापरे दत्तगुरू एवढी आमची परीक्षा घेतात. म्हणजे आम्ही जेवढी सगळी जी चलत जात होतो ही सगळी दत्तगुरूंची
परीक्षा बघणारी लोकं होती, सगळी दत्तगुरू परीक्षा बघत होते की माझी ही मुलं, म्हणजे माझी भक्ती करणारी लोकं किती जाऊ शकतात, किती काय, हे त्यांच्या मनात होतं. आणि आम्ही निघालो. आणि मग नंतर तिथे पोचलो. आम्ही अंबेमातेच्या मंदिराच्या इथे आम्ही काय विचार केला, अजून आपल्या घरचे आले नाही आहेत. आता पुढचा टप्पा होता आपल्या दत्तगुरूंच्या मंदिराकडे जायचा. अंबेमाता मंदिरापासून ते दत्तगुरूंच्या मंदिरापर्यंत. म्हटलं इथे थांबूया. आणि खूप छान वाटत होता त्या अंबेमाता मंदिराच्या इथे. एवढी मस्त हवा सुटलेली आणि आम्ही दमलेलो ना. ॲक्च्युली कसं होता, स्टार्टिंगचे पायरी ना हे चढत जाऊचे. आणि अंबेमाते मंदिराकडे जाऊचो जो तेवढो भाग आहे ना, तो म्हणजे असो स्लोप नाही. बाकी कसे स्लोप असतात, ह्यो असो त्यामुळे एवढा दमाक होत होता. म्हणजे उतरताना पण आमची वाट लागलेली, चढताना त्याहून. आम्ही ते थांबलो. आम्ही घरच्यांची वाट बघतो, कॉल करतो. तिघांच्या पण मनात नव्हता की वरती जायचा, कारण की खूप दमलेलो, खूप त्रास झालेलो आमका. पण असं पण वाटत होतं की एवढं इलो दत्त जयंती हा चांगलो योग जुळून इलो तर आपल्याला जाऊ का जाऊया. आणि नंतर आम्ही जस्ट रोपवेच्या इथे जाणार आणि तेवढ्यात माझ्या पप्पांचे फ्रेंड दिसले. आणि तो आमच्यासाठी टर्निंग पॉईंट होता, एकदम टर्निंग पॉईंट. काकांनी आम्हाला सांगितलं कुठे चालला. म्हटलं काका आम्ही उतरतोय, मम्मी पप्पा पण आले नाही आहेत, जातो आम्ही. काका लिटरली बोलले कुठे जायचं नाही, माझ्यासोबत चला, काही दमायला होणार नाही, पुढच्या पायऱ्या एकदम इझी आहेत. आम्ही म्हटलं काका पण खूप दमायला झालं आहे. म्हणजे आम्ही पण निरागस झालेलो एकदम की आमका लय दमाक झाला, काका नाही जमूचा आता. आणि माझ्या बहिणींना खरंच सवय नाही या सगळ्या गोष्टींची. म्हणजे म्हणजे जवळ जाऊ पण त्याका पप्पा लागतात सोबत, पप्पांची गाडी आणि लागतात, पण त्याका सवय नाही. सो असायला तरी काका बोलले की नाही एवढं आलाय तर जायचं. आम्ही फुल दृढ निश्चय केला. आम्ही दृढ निश्चय करायच्या अगोदरच काका आम्हाला घेऊन गेले. काका आमका घेऊन गेले. मी माझ्या बहिणीक सांगतो एवढा चढूचा, माझी बहीण सांगता हो दीदी. आणि आम्ही म्हटलं की ठीक आहे. माझं नामस्मरण कंटिन्यू सुरू होता. माझं पहिल्यापासून म्हणजे स्टार्टच्या पॉईंटपासून माझं नामस्मरण सुरू होता, पुढे पण माझं नामस्मरण सुरू होता. तर म्हटलं जाऊ देत, दत्तगुरूंच्या मनात आहे, जी त्यांच्या मनात त्यांची इच्छा आहे ना होऊ देत. ते काहीतरी चांगलं घडवून घेतात आमच्या हातून आणि चांगलं होतं आहे ना, तर मग जाऊया. आम्ही गेलो, आम्ही काकांसोबत गेलो. काका फुल मोटिवेट करून आम्हाला नेत आहेत. मग पुढे एक मंदिर लागतं आपल्याला, गोरक्षनाथाचं मंदिर लागतं. तिथे गेलो, तिथे पाया वगैरे पडलो. त्याच्या पुढे पण खूप, म्हणजे तिकडे पुढे पण खूप असं चढण्यासारखं डिफिकल्ट आहे. बट असं होतं की आता एवढं आलो आहे ना, आता काय मागे जायचं. आणि लिटरली ती सगळ्यात मोठी चूक झाली असती जर आम्ही तिथून मागे गेलो असतो. कारण की त्या दिवशी दत्त जयंती होती. आणि मुळात दत्तगुरूंचं दर्शनाचा जो टाईम होता, त्या दर्शनाच्या टाईमला आम्ही गाभाऱ्यात होतो. लिटरली त्या दर्शनाच्या टाईमला आम्ही गाभाऱ्यात होतो. आम्ही ते लकी होतो. माझ्या मम्मी पप्पांना आणि त्या काकींना नाही जमलं, कारण की माझ्या मम्मीला थोडा त्रास झाला एवढ्या पायऱ्या वगैरे चढण्याचा. सो तिला खाली घेऊन गेलेले पप्पा पुन्हा. आम्हाला ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या. आम्ही वरती मस्त मजेत जात होतो, खात पीत जात होतो. आम्हाला काही माहिती नव्हतं, कारण की फोनही लागत नव्हते आणि वर जाऊन नेटवर्क नाही आहे. सो नेटवर्क पण येत नव्हतं. मग थोडं प्रवेशद्वार लागतं. मग तिथे आम्ही थोडा प्रसाद खाल्ला, मस्तपैकी येताना प्रसाद खाल्ला आम्ही, सॉरी. आणि तिकडे वरती पोचलो ना गाभाऱ्यामध्ये, असं वाटलं की मी सांगू शकत नाही ती भावना, पण तुम्ही समजून जावा की काय तो फील असेल त्या गाभाऱ्यात पोचल्यानंतरचा. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं, एकदम मस्त वाटलं. आणि मग तेव्हा असं झालं की दत्तगुरू खरंच म्हणजे आमच्याकडून चूक झाली. आम्ही रिटर्न जात होतो, पण काका आमचा फुल टर्निंग पॉईंट होता. काका त्या टाईमला आले, आम्हाला घेऊन गेले, नाही तर आम्ही काय पोरं जाणार नव्हतो. आम्ही पोरं परत रिटर्न गेलो असतो. आणि सगळ्या गोष्टी झाल्या. आम्ही मग निघालो, तिथनं परत यायला निघालो. पण जेवढा चढताना त्रास झाला, उतरताना त्याच्याहून जास्त त्रास झाला. एवढे गुडघे दुखत होते. म्हणजे माझ्या बहिणीची तर वाटत लागलेली, लहान बहिणीची, माझी तर त्याहूनच लागलेली वाट. पण लिटरली पण मनात समाधान होता. एवढा गेलो. जर रिटर्न गेलं असतो ना, मम्मी लय बडबड केल्या नसती लिटरली. म्हणजे त्या आमका लय ऐकून घेऊ लागला असता. आणि मुळात चांगलं कशाक वाटतं की त्या दिवशी दत्त जयंती होती आणि आमका स्वतःहून दर्शन घडवून आणल्याने दत्तगुरूंनी. आता मम्मी आणि पप्पांका वगैरे नाही जमला, त्यांना नाही जमला चढू वगैरे,
उलट ते माझ्यापेक्षा जास्त देवाची भक्ती वगैरे करतात, सगळं करतात. पण त्यांना सगळ्यात जास्त वाईट वाटलं की आम्हाला नाही भेटलं. बट आम्हाला तिघांच्या नशिबात होतं, आम्ही 3 मुलांच्या नशिबात होतं. त्यावेळेला ते काका आले म्हणून आम्ही गेलो, आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि खूप मस्त झालं, खूप छान झालं. तुम्हीसुद्धा जाऊन या गिरनारला, सोमनाथला, द्वारका बेट खूप छान बघण्यासारखी ठिकाणं आहेत. आम्हाला सोमनाथला खूप आवडलं. सोमनाथ एक नंबर ठिकाण, म्हणजे छानच एकदम. गिरनारला आपण एकदम मस्त आहे, गिरनारला पण छान आहे. गिरनारला सगळी गुजराती, तिथे ते गुजरातमध्ये येतं सगळी गुजराती लोकं. पण एक मस्त होतं, जेव्हा आम्ही अंबेमातेचं मंदिर क्रॉस केलं त्याच्या पुढे ना आपली सगळी मराठी माणसंच असतात. आणि थंय गिरनारच्या आपल्या त्या काय बोलते मी, दत्तगुरूंच्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत ना सगळी आपली मराठी लोकं असतात. थंय जिकडे आपल्या प्रसाद वगैरे गावता म्हणजे जेवणच असता, थंय सगळी आपली मराठी माणसं असतात. त्यामुळे बरं वाटतं की थंय आपली मराठी माणसं बघून, कारण की सगळ्या गुजरात्यांमध्येच आपण असतो तेव्हा. बट खूप छान एक्सपिरियन्स होतो. तुम्ही पण जाऊन येवा आणि तुम्ही पण शेअर करा कसं वाटलं तुमचा एक्सपिरियन्स.